आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून नुकतीच ज्यांची नियुक्ती झालेली आहे शशिकांत शिंदे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। एक कामगारांसाठी लढणारा नेता आणि आता थेट संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं एक महाराष्ट्रातलं नेतृत्व, कसा प्रवास होता, काय या क्षणी भावना आहेत? एका कामगार चळवळीतून उभा राहत असताना आमदार मंत्री होण्याचं भाग्य मला आदरणीय पवार साहेबांमुळे मिळालं। आज एका नेतृत्वाच्या मोठ्या पक्षामध्ये मला अध्यक्षपदाची धुरा मिळाली, मी माझं भाग्य समजतो। मला वाटतं की या माध्यमातून एक प्रेरणा घेऊन उद्या याहीपेक्षा जोमाने काम करून महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी आणि माझ्या पक्षाने जयंत पाटील वगैरे सगळ्या सुप्रियाताई सगळ्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन। पण शिंदे साहेब, जसं जर पाहिलं संपूर्ण पक्षाची जबाबदारी आता आलेली आहे आणि त्याचमधून अनेक बातम्या ज्या आहेत त्या उगवलेल्या, अनेक बातम्यांना उदान आलेलं, कुठेतरी म्हणजे नाराजी जयंत पाटलांची सांगितलं जात होतं, कुठेतरी सांगितलं जात होतं की तुम्ही होणार नाही। परंतु या क्षणी जयंत पाटलांसोबत चर्चा झाली तेव्हा ते काय म्हणाले, शुभेच्छा दिल्यात आणि एकंदरीत त्यांची नाराजी होती का, नेमकं काय होतं ते? सभागृहामध्ये जयंत पाटलांचं भाषण बघितलं, बातम्या ज्या आहे हे विरोधकांकडून किंवा अशा पद्धतीने चर्चा केल्या जातात। त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, भावनिक होऊन ज्यावेळेला एखादा नेता बोलतो त्यावेळेला तो मनापासून बोलत असतो। पवार साहेबांच्यावर मी कायम राहील। आजपर्यंत त्यांनी त्याप्रमाणे जो विश्वासाने दिलेला आहे तो सार्थ करेल आणि त्यांनी मला आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे। शिंदे सर, येणाऱ्या काळामध्ये आता पक्षाचं जर पाहिलं तर पक्षामध्ये जे काही पदाधिकारी होते ते दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत, अनेक बडे नेते ते कुठेतरी गेलेले आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये पक्षासाठी पक्षाची बांधणी कुठेतरी करावी याच्याकडे लक्ष असणार आहे? 100% सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन विश्वास संपादन करून हा पक्ष तुम्हाला पुढे बांधलेला पाहायला मिळेल। अजित पवारांचा फोन आला का? कारण की एकंदरीत जरी पक्ष वेगळा असला तरी असं आहे, आता मी कार्यक्रमात आहे, मला कोणाचाही फोन आलेला नाही आणि असं एखादा पद घेतल्यानंतर एखाद्या कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाने किंवा सरकारमधल्या कोणी फोन केला तर त्या शुभेच्छा स्वीकारायच्या, असं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। पण आज मी सरकारच्या भूमिकेमध्ये जे काही चुकीचं असेल त्याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करून माझं हे नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल। सरकारमध्ये काय अलबेल सुरू आहे का? पण काय आपल्याला काय वाटतं? बारकाईने पहिलं लक्ष ठेवतो आणि मग तिथं काय करता येईल ते बघतो। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी दंड ठोकतून सरकार समोरच उभं राहाल? 100% येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या समोर चुकीच्या असलेल्या विषयावर तुम्हाला दंड ठोपटलेला मी पाहायला मिळेल। एक शेवटचा प्रश्न आहे, अगदी शेवटचा प्रश्न आहे। 7 वर्ष जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली होती, एकंदरीत संपूर्ण ग्रामीण विभाग असेल, शहरी विभाग असेल, सगळीकडे लक्ष ठेवून होते, परंतु 7 वर्षांमध्ये त्यांनी आता तुम्हाला काही सल्ला दिला का, काही कानमंत्र दिला? असं आहे की वडीलधाऱ्यांचा आणि नेतृत्वांचा, अनुभवी नेतृत्वांचा सल्ला घेणं हे आपल्याला अभ्यास करण्यासाठी असतं। वारंवार मी त्यांचा सर्वांचा सल्ला घेईल आणि त्यांनी ज्या पद्धतीने 7 वर्षामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्ष संघटना बांधलेली आहे त्याच्याच पद्धतीने मार्गदर्शन घेऊन भविष्य काळामध्ये वाटचाल। कुटुंबाच्या काय भावना आहेत या क्षणी? संपूर्ण कुटुंब आजपर्यंत कुटुंबाचा सहकार्य, पाठबळ, आशीर्वाद, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे चाललो। कुटुंबाने मला सदैव साथ दिलेली आहे, त्यामुळे मला वाटतं आज त्यांना पण आनंदाचा क्षण असेल। एकंदरीत न्याय मिळालाय तुम्हाला असं वाटतंय? मला न्याय कायम पक्षाने दिलेला आहे। आपल्यासोबत शशिकांत शिंदे होते।